सर्वच वयोगटाच्या लोकांमध्ये केसांच्या गळतीचं प्रमाण वाढलेलं आहे. तरुण लोकांमध्ये फक्त त्याचं गांभीर्य कदाचित जास्त आहे. पण केसांचं आरोग्य जे काही ढासळत चाललंय किंवा केस गळती, केस पांढरं होणं, ह्या सगळ्या तक्रारी ज्या वाढतायत किंवा केसांमध्ये कोंडा होणं असेल, सगळ्याच गोष्टींमागं तुमच्या संपूर्ण जीवनशैलीचा जो प्रभाव आहे तो त्याच्यामध्ये असतो. आयुर्वेद असं सांगतो की तुम्ही केसांच्या आरोग्याचा विचार करत असताना फक्त केस म्हणून एक अवयव किंवा एक असं विचार न करता तुमच्या संपूर्ण आरोग्याचा परिपाक म्हणून तुम्ही केसांकडे पाहिलं पाहिजे. म्हणजे मी केसांना काहीतरी लावलं म्हणून केस छान होतील असा भाग त्याच्यामध्ये नाहीये. तर तुमचं संपूर्ण आरोग्य चांगलं आहे तर तुमचे केस चांगले असणार आहेत, असा इतका काय म्हणू आपण व्यापक विचार आपण केसांच्या आरोग्याच्या दृष्टीने केला पाहिजे. अगदी आधुनिक शास्त्राचं मत जरी आपण पाहिलं तरी त्याच्यामध्ये सुद्धा काय आहे, ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस नावाची जी संकल्पना सांगितली आहे की ज्याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि फ्री रॅडिकल यांचा शरीरामध्ये इम्बॅलन्स होतो आणि त्यामुळे एजिंगची जी प्रक्रिया आहे म्हणजे वय वाढण्याची किंवा वार्धक्य येण्याची जी प्रक्रिया आहे ती बळावते. पण त्याच्या मुळाशी सुद्धा पुन्हा तेच आहे की तुमची जीवनशैली, मग त्याच्यामध्ये तुमचं ओबेसिटी असेल, तुमचा डाएट आहे, तुमच्या काही बॅड हॅबिट्स मध्ये ज्याच्यामध्ये तुम्ही म्हटलं तसं तुमची काही व्यसनं आहेत का, या सगळ्या गोष्टींचा त्याच्यामध्ये संबंध आहेच आहे. तर हेच मुळाशी आहे म्हणजे आधुनिक शास्त्राचा विचार काय आणि आयुर्वेदाचा विचार काय.